नमस्कार यूट्यूब फॅमिली. बघा तुमच्या दाजीने किती सुंदर साडी आणली मला. बघा बालाजीला गेलते तिकडून साडी आणली बघा. अशी सुंदर आहे बघा. बॉर्डर बघा ना किती छान आहे. आणि ही मोराची डिझाईन आहे बघा. खूपच सुंदर साडी आहे का नाही. बघा अशी खूप मला तर लई आवडली बघा. तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की एक कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे बघा नवऱ्याला आहे ना, आपण आहे ना, त्यांनी आपल्याला आहे ना 10 रुपयाची जरी वस्तू आणली ना आणि आपण नवऱ्याला जरी नाही आवडली तरी आपण नवऱ्याला जर म्हटलं ना मला ही वस्तू आवडली तर आपला नवरा हौशीने दुसरी वस्तू आपल्याला आणतो. आणि तसं माझ्या नवऱ्याला आहे ना कुठलीच वस्तू सांगावं लागत नाही. मला हर गोष्ट ते मनाने आणून देते. त्यामुळं मला त्यांना कुठली गोष्ट आहे ना मागायची अशी अपेक्षाच ठेवत नाही. कुठं चप्पला जरी आणायला गेलं ना 4-5 जोड एकटी घेऊन येतात. साड्या पण मला म्हणून तसं घेऊन येतात. म्हणजे मला कुठली वस्तू सांगत द्या त्यांना. मेकअपचं सामान जरी सांगितलं ना, आपण एवढं एवढं सांगितलं ते एवढं मोठं घेऊन येते. आपण म्हणलं का एवढं कशाला, आता म्हणे तू तरी कुठं जाती, मग जाऊ दे, आणलं मला आवडलं मी आणलं. तसं कधीच सतवायचं नाही बरं का. आणि माहेरी गेलं ना कधी भावाला एक आपण सतवायचं नाही. आई वडिलाला सुद्धा म्हणायचं नाही मला ही वस्तू पाहिजे ती वस्तू पाहिजे. आपण मस्त म्हणतो पण आपण आपल्याला माहिती का आपले आई वडील आपले भाऊ जरा त्यांच्याकडं काही जरी नसलं तर ते मनाला नाराज होते. याच्याकून त्याच्याकून उसणं पासणं करून लेकीची बाराबरी करतात, बहिणीची बाराबरी करतात. कारण का आपल्या बहिणीला भाऊबंदात जायचं असतं. उद्या तिची सासू काही म्हणन, नवरा काही म्हणन, त्याच्यामुळं ते बहिणीला कोणत्याच गोष्टीला कमी सोडत नाही. हे बघा मागच्या या कयाला हवं ही माझ्या ननंद बहिणी मला साडी घेतलेली भाशीच्या लग्नात बरं. आणि तुम्हाला सांगते ही माझ्या भावानी साडी घेतलेली मला 3 वर्षाच्या दिवाळीला. तशीच किटमध्ये ठेवते. भावानी 10ची वस्तू घेऊ द्या तरी बहिणीच्या काळीच किती मोठं होतं. कारण का एका बहिणीला भावाची अपेक्षा एकच असते का भाऊ खुश पाहिजे. आणि आपल्या भाऊजाईंना बी गेलं ना आपल्याला, त्या भाऊजाईनं आपल्याला जेवायला जरी नाही केलं तर त्याची अपेक्षा नसते. फक्त आपल्या आईवडिलाला आनंदाने त्या भाऊजाईंना सांभाळावं, भावाला नीटनाटकं सांभाळावं. आणि गेलं ना तिने आपल्याला नुसतं पाणी जरी दिलं, चहाचा कप जरी केला तर नंदाचं काळीज असं मोठं होतं. नाही आपली भाऊजाई आपल्याला खूप करते. तशी आमची वहिनी पण खूप चांगली, भाऊ चांगला आहे, आई वडील पण चांगले आहेत. आणि ही साडी बघा माझ्या मावस सासूनी घेतलेली मला. किती छान दिसती बघा. आणि तशीच किटमध्ये बऱ्याच वेळेस घालण्यात येते. आणि ही परत तुमच्या दाजीनीच आणलेली बघा मला. अशी खूपच साडी सुंदर आहे बघा. श्रावण महिना होता आणि त्यांना म्हणलं, मला म्हणे अरे तुला व्हाईट साडी नाही का. म्हटलं नाही ना हो. मला म्हणे जाऊ दे मग, नाही व्हाईट साडी ना तर मग एखादी का नाही आणली. म्हणलं जाऊ दे आता त्याला काय. मला म्हणे अरे साऱ्या बायकांच्या अंगावर व्हाईट साड्या असतात. हे बघा अशी छानपैकी मला त्यांनी व्हाईट साडी आणली श्रावण महिन्यात घालायला. कशी आहे का नाही सुंदर. म्हणजे मला हे कसं सांगायचं, नवऱ्याचं मन कधी दुखवायचं नाही. नवरा बायकोला आहे ना, आपण नवऱ्याला जरा प्रेमाने बोललं ना ते पण बायकोसोबत प्रेमानेच बोललं ना. कुठल्या असं गोष्टीची तो कमी करत नाही. आहे का नाही बघा. सुंदर आहे का नाही साडी. किती सुंदर साडी बघा. बा मला तर एवढी आवडतात त्यांनी आणलेल्या. कुठं इथंच आमच्या शेजारी ना त्या ताईंनी साड्या विकायला आणल्या होत्या आणि मग तिथंच साडी घेतली मला तुमच्या दाजीने. किती कॉम्बिनेशन पण किती सुंदर आहे. आणि ही जी साडी ही कॉटनची बरं. ही कॉटनची साडी, कॉटन पेपर म्हणतात त्याला. आणि ही पण कॉटनची साडी आहे का नाही सुंदर. अशा खूपच सुंदर सुंदर साड्या. इतक्या साड्या आहेत ना आता दाखायला म्हटलं ना तर मला कमीत कमी 1-2 घंटे तरी लागते ते कपाट आवरायला. त्यामुळं मग मी आता सगळ्या काय दाखवले नाही. आणि ह्या साडीवरचा बाई असं ब्लाऊज आहे का नाही सुंदर. एकच नंबर साडी आहे. तसं मला सर्वांना सांगायचं, भावाचं मन दुखवायचं नाही, भाऊजाईचं मन दुखवायचं नाही. आपण भावाचं मन दुखावलं का भाऊजाईला त्रास करतो का नाही, का माझ्या बहिणीला तू अशी बोलली तसं बोलली. आपलं होतं म्हणून ते दुसऱ्याचं नांदायला येतं का नाही. तसं आपण असं समजायचं की ती एक आपली बहीणच आहे ना. कधी भाऊजाईला कधीच वाईट बोलायचं नाही. कारण का आपण चांगले असलं तर आपली भाऊजाई चांगली असते. हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आम्ही आमच्या भाऊजाईला तर कधी शब्द बोलत नाही. कारण का आमची भाऊजाई बी कधी आपल्याला वाईट बोलत नाही ना आपण तिला कधी वाईट बोलत नाही. भाऊ पण तसेच आहेत. गेलं ना आता ह्या दिवाळीला माझं जाणं नाही झालं तर मला आमची वहिनी मोठ्या बहिणीजवळ म्हटली का अनिता आल्या नाही, ह्या दिवाळीला आल्या नाही, करदुऱ्याचा खंड पाडत नाही. पण मी पहिल्यांदाच तुमचे दाजी गेले होते ना आमच्या मुलीला सोडायला
तिच्याजवळच करदुरे पाठवून दिले, करदुरे सुपाऱ्या, कारण माझ्या मुलाला पण बाहेर जायचं होतं, मला काही जाणं झालं नाही. आणि कितकं आठवण काढली बरं, सर्वांनी आठवण काढली, ह्या दिवाळीला आली नाही, त्या दिवाळीला आली नाही. असं वाटलं नको, आईचं पण माझ्या असं दुखतं ना, तर मग गेलं का मग ते आईकडं पण मला बघू वाटत नाही. त्यामुळं मग मी काही ह्यावेळेस दिवाळीला गेलेच नाही. लहाना भाऊ आला होता, तो भावाच्या मुलांना कपडे घ्यायला, त्यावेळेस मला म्हणत ताई तुला साडी आण. त्याने मला साडीला पैसे पण दिले. मग मी त्याला एवढं म्हटलं, अरे मी काय तिकडं आले नाही तर मला साडीला पैसे कशाला देतो. नाही म्हणे, तुझ्या मुलाला कपडे घे, तुला कपडे घे. मग आता सगळे आठवण काढते. दाजी पण मला म्हटले जा एक दिवस राहा, आईला वडिलाला भेटून ये. वहिनीनं पण तुझी आठवण काढली, भावानी पण जाऊ दे, आता जाईन एखाद्या दिवशी, टाईम भेटला ना तर जाऊन येईन. आणि कसं असतं माहिती आहे तुम्हाला, नवरा जरा चांगला असला ना, घराचा वासा माणसाची म्हणे, सगळं घर फिरावं पण घराचा वासा फिरू नये. आणि नवरा चांगला असला ना तर माहेरची आठवण पण येत नाही. तसं माझा नवरा पण एवढा चांगला आहे ना, तर मला माहेरची बी आठवण येत नाही, मला कोणाचीच आठवण येत नाही. कारण बिचारा आपल्याला खूप जीव लावतो. एक वस्तू जरा सांगितलं ते 10 वस्तू घेऊन येतात. मग आपल्याला अपेक्षा काय असती? काहीच नाही. कारण का माझ्या नवऱ्याचा स्वभावच असा आहे का, मला असं त्यांनी कधी असं दुःख नाही दिलं का तुला काही नाही. आपण कुठली गोष्ट त्यांना सांगितली नाही तरी ते लगेच ओळखणार. बायका जरा चालल्या ना संक्रांतीला म्हणा, दिवाळीला म्हणा खरेदी करायला, तुला जायचं नाही का रे? मग मी म्हणन हा अहो जाईन मी, आता बायका गेल्या लगेच पदर पैसे, लगेच पैसे काढून देणार खिशातून, दर हे पैसे घेऊन जा, तुला काय लागन ते आण. आणि अजिबात असं म्हणायचं नाही तुला गल्ल्यातून पैसे घेऊन आणता येत नाही का, पण सर्व ते आणतेत. आणि मग जाण्याचा काही विषय पडतो का आपल्याला? तसं मला सर्वांना सांगायचं, भावजाईला कधी दुखवायचं नाही, भावाला दुखवायचं नाही, आईवडिलाला दुखवायचं नाही. आणि इकडं पण नवऱ्याचं मनाला कधी दुखवायचं नाही. आणि जेवढं आपण आपल्या गणोगताला धरतो ना, तेवढं नवऱ्याच्या गणोगताला जर आपलं जपलं ना तर नवरा अजून खुश होतो. तसं माझा स्वभाव असा आहे का, मला माझ्या माहेरच्यांना मी कमी धरते, पण माझ्या सासरच्यांना मी जास्त हे करते. कारण का मला सर्व म्हणजे असं व्यवस्थित, माझ्या नंदा वगैरे, माझ्या जावा, माझ्या मावस सासा, सर्व मला इतक्या छान बोलतात ना, उलटं माझं जाणं होत नाही. ते मला म्हणतात तू येत नाही, जात नाही, पण आपल्या मागं आपले कामं राहतात, होतं का आपलं जाणं? मग मला एकच सांगायचं का, घराचं अख्खं घर फिरलं, वास जरा चांगला असला घराचा, तर त्या व्यक्तीला माहेरी जायची आठवण होईन का? तशी मला माझा नवरा माहेरची आठवणसुद्धा येऊन देत नाही. खूप माझा नवरा चांगला आहे. खरंच तुमच्या दाजीचं मनासारखं मनच नाही. आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि मला तुमच्या दाजीनी साडी कशी आणली ती नक्की मला कमेंट करून सांगा बरं. खूपच हो, इतकी आवडती. आज घालीन, उद्या घालीन, पण योगच आहे ना, पण आता घालणारच आहे. कारण ती कपाटात बघितली का मला आठवण येते, बाई साडी घालायचा नंबरच नाही आला. साड्याच इतके येतं, घालावं तरी कोणच्या कोणच्या. खरं आहे का नाही? माहेरी गेलं का तिकडून येतात, बहिणीच्या मुलीच्या घरी गेलं का ते तर एवढे माझ्या आमच्या येईन बाई तर एवढ्या चांगल्या आहेत. गेलं ना जावई चांगले आहेत, येईन येई. आणि आमच्या मुलीच्या नंदा पण खूपच छान आहेत बघा. गेलं ना तर माझ्या मुलीच्या घरच्या बी इतक्या भारी भारी साड्या असतात. आता कपाटात आहे, तुम्हाला दाखवून एका दिवशी. पण कसं सगळी आमची फॅमिली खरंच चांगली आहे. आणि प्रेमाने जीव पण लावतेत. माझ्या नंदा चांगल्या आहेत, माझ्या नवऱ्याच्या मावशी, त्यांच्या भाऊजाई, ते सर्व आमची फॅमिली चांगली आहे. त्यामुळं कधी कोणाचं मन दुखवायचं नाही. आहे तोपर्यंत प्रेमाने सगळ्यासोबत बोलायचं. खरं आहे का नाही? मला नक्की सांगा बरं.